नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। गटारी निमित्त आज बेत होता चिकन आणि वडे। सो चला तर मग स्टार्ट करूया आजच्या आपल्या ह्या रेसिपीला। वड्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वड्याचे पीठ हे रात्रभर भिजत ठेवायला लागते। त्यासाठी आदल्या रात्री माझ्या सासूबाईंनी ह्याचे पीठ भिजवायला घेतले। त्यासाठी त्यांनी 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 5 वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे। तांदळाचे पीठ दळायला देताना आम्ही त्याच्यासाठी जाडे तांदूळ वापरले आहे। इथे तुम्ही पटनी तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ सुद्धा वापरू शकता। आणि तांदूळ दळायला देत असताना 1 किलो तांदूळाप्रमाणे आपल्याला 50 ग्रॅम मेथी दाणे आणि 50 ग्रॅम धने ॲड करायचे आहेत। आता आपण ॲड करणार आहोत शिजवलेला भात। हा भात शिजवताना आम्ही त्यामध्ये 1 कांदा बारीक कापून टाकलेला आहे। सर्व भात हा पिठामध्ये टाकून आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करून आपण हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेणार आहोत। पीठ हे थोडंफार जाडसरच मळून ठेवायचे। एका साईडला पीठ मळणे हे चालूच आहे, तर दुसऱ्या साईडला आपण निखारे गरम करायला घेऊया। पीठ मळून झाल्यानंतर आपण सर्व पिठाला निखाऱ्यांची डांगणी देणार आहे। यासाठी पूर्ण मळलेल्या पिठामध्ये छोटे छोटे खड्डे करून घेणार आहोत आणि त्या पिठामध्ये आपण गरम गरम निखारे ठेवणार आहोत। नंतर आपण या निखाऱ्यांवरती तेल ओतणार आहोत आणि झाकण लावून सकाळपर्यंत असंच ठेवणार आहोत। वड्यांचे पीठ हे आपण ऑलरेडी रेडी केले आहे। आता तयारी करूया आपल्या चिकन रस्स्याची। त्यासाठी मी उभे चिरलेले 3 कांदे घेतलेले आहेत आणि 1 खोबऱ्याची कवड जी भाजून घेतलेली आहे। हे दोन्ही मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। तसेच एका साईडला मी चिकनला हळद, गरम मसाला, कोथिंबीर आणि आले लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करायला ठेवले आहे। तसेच फोडणीसाठी आपल्याला तमालपत्र, कांदा, टोमॅटो, आले लसूण पेस्ट, कोथिंबीर हे साहित्य लागणार आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मोठे चमचे तेल, 3 तमालपत्र आणि उभा चिरलेला कांदा। हा कंप्लीट शिजत आल्यानंतर आपण त्याच्यात 2 चमचे आले लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करणार आहे। कांदा टोमॅटोचे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 3 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा हळद ॲड करणार आहोत। थोडा 2 मिनिटं मसाला तेलात परतल्यानंतर आपण त्यामध्ये आपले मॅरिनेटेड चिकन ॲड करणार आहोत। 2 मिनिटे चिकन तेलात परतल्यानंतर आपण त्यामध्ये 3-4 चमचे कांदा खोबऱ्याचे वाटण ॲड करणार आहोत। कांदा खोबऱ्याचे वाटण चिकन सोबत मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये सवाई ब्रँडचे लाल वाटण ॲड करणार आहोत। त्याचबरोबर आपण त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि 2 ग्लास पाणी टाकून आपण सगळं हे मिश्रण शिजायला ठेवणार आहोत। तुम्हाला हा रस्सा जास्त पातळ हवा असल्यास तुम्ही इथे 2.5 ते 3 ग्लास पाणी ॲड करा। एक साईडला चिकन शिजत असतानाच आपण दुसऱ्या बाजूला वड्यांची तयारी करणार आहोत। त्यासाठी रात्री भिजवलेल्या पिठामधून निखारे बाजूला काढून घेणार आहोत। त्यातूनच बारीक पिठाचा गोळा घेऊन तो रुमालावरती थापून त्याला वड्याचा आकार देऊन आपण हे वडे तळून घेणार आहोत। सो तुम्ही बघू शकता आपला वडा हा फुललेला आहे। सो अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेणार आहोत। चला तर मग आपली गटारी स्पेशल रेसिपी रेडी आहे, चिकन विथ वडे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा आणि चॅनलवर नवीन असल्यास नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।